चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. तर जसं की आपण मागील भागामध्ये बघितलं की सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू आणि त्यांच्याविषयी आज जसं सामान्यामध्ये एक वेगवेगळे मतप्रवाह आहे, तसंच त्या काळीसुद्धा त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सावरकरांच्या बाबतीत वेगवेगळे मतप्रवाह राहिलेले आहेत. हे आपण एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून त्रैलोक्यनाथांचं उदाहरण घेतलं आणि सचिंद्रनाथ सान्याल यांचंही आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. तर सावरकरांचं जे नेतृत्व गुण आहे, तर हे आपल्याला अगदी त्यांच्या लहान वयापासूनच दिसून येतात. म्हणजे त्यांची जर वयापासूनची जर सावरकरांची आपण मानसिकता बघितली तर आपल्या ही गोष्ट लक्षात येते की सावरकर हे जे आहेत हे अगदी लहान वयापासूनच नेतृत्व गुण असलेले व्यक्तिमत्व राहिलेले. मग अगदी तुम्ही मैत्री मेळाव्याचं उदाहरण घ्या किंवा मग अभिनव भारतच्या वेळी जे त्यांनी केलेलं कार्य आहे ते बघितलं तरी तुमच्या ते लक्षात येईल, किंवा लंडनमध्ये जे काही त्यांनी केलेलं आहे तर त्याची पुढे जाऊन अगदी मदनलाल धिंगरा जे आहेत म्हणजे सावरकरांचे अनुयायी आहेत, तर त्यांना प्रशिक्षण देऊन सावरकरांनी स्वातंत्र्य कार्यासाठी तयार केलेलं आहे. आणि ही जी गोष्ट आहे ही अगदी सावरकर जिवंत असेपर्यंत ही सर्वसामान्य जनतेच्या समोर आलेली नाही आहे. पण जे धनंजय खीर म्हणून एक लेखक आहेत, त्यांचं एक पुस्तक आहे सावरकर अँड हिज टाइम्स म्हणून, तर त्या पुस्तकामध्ये ही गोष्ट पहिल्यांदा आपल्याला समोर आलेली. आता दुसरा एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे ज्याच्याविषयी सावरकरांना म्हणजे बऱ्याचपैकी बदनाम केलं जातं, सावरकरांच्यावरती आरोप लावला जातो की हिंदुत्ववादी. तर नेमकं सावरकरांचं हिंदुत्व आणि आजचं जे हिंदुत्व आहे तर ह्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? तर हे जर बघायचं झालं तर मला नाही वाटत की आजचं जे हिंदुत्व आहे ह्याच्याविषयी जास्ती कोणाला काही माहिती असेल किंवा या विषयावरती जास्ती कोणी बोलू शकेल. तर ह्याच्यामुळे आपल्याला थोडंसं काय इतिहासामध्ये डोकावणं गरजेचं आहे की नेमकं हे जे हिंदुत्व जो आहे हे तत्त्वज्ञान हे नेमकं कधी आणि का सुरू झालं. तर जसं की मी मागं सांगितलंय की सावरकर जेव्हा रत्नागिरीच्या जेलमध्ये होते तेव्हा त्यांनी एक इसेन्शियल ऑफ हिंदुत्व म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे. तर नेमकं ते पुस्तक लिहिण्याच्या मागं त्यांचा नेमका उद्देश काय होता किंवा त्या काळी देशामध्ये नेमकं कशा पद्धतीचं वातावरण होतं हे आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. तर त्यावेळी जे आहे गांधीजींनी एक चळवळ चालू केली होती, हे आपल्याला सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे, खिलाफत चळवळ किंवा त्याला आपण खिलाफत आंदोलन असेही म्हणूया. तर हे तिथं त्या काळी त्यांनी सुरू केलं होतं. आणि जर माझ्या मते जर तुम्ही बघाल तर हे जे गांधीजींनी खिलाफत आंदोलन जे चालू केलं होतं तर ती एक खूप मोठी चूक होती किंवा ते एक मोठं धाडसाचं काम होतं असं मला वाटतं. कारण हा एक खूप म्हणजे भयंकर हा घातक असा एक प्रयोग होता जो गांधीजींनी त्या काळी चालवला होता. कारण जर आपण बघितलं तर थोडंसं खिलाफत चळवळीची जी आपल्याला पार्श्वभूमी आहे तर ती अभ्यास करणं गरजेचं आहे. आता नेमकं हे खिलाफत चळवळ प्रकरण कधी सुरू झालं तर पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये जो टर्कीचा जो सुलतान होता म्हणजे त्याला आपण खलिफा म्हणूया हवं तर तो जो सुलतान आहे तर तो ब्रिटिशांच्या विरोधामध्ये त्यावेळी जर्मनी टर्की वगैरे हे यांचा एक गट होता ब्रिटिशांच्या विरोधामध्ये. आणि त्याच वेळी दुसऱ्या गटामध्ये ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया आणि बाकीचे देश हे असे दुसऱ्या गटामध्ये होते. आणि ह्या महायुद्धामध्ये जे आहे तर त्यावेळेस टर्कीला हार पत्करायला लागली. मग त्यावेळी तिथला जो सुलतान आहे म्हणजे सुलतान किंवा खलिफा म्हणावं तर त्याची सत्ता तिथं संपुष्टात आलेली आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची जी गोष्ट आहे तर जगभरामध्ये जर आपण बघितलं तर सुन्नी मुसलमान जे आहेत तर ते तिथल्या खलिफाला हे खूप मानतात खरं तर. कारण त्यांच्यामध्ये तिथला जो खलिफा आहे हा पैगंबर साहेबांचे अनुयायी आहेत किंवा ते पैगंबर साहेबांच्या कुळामधूनच येतात असं त्यांचं एक मानणं आहे. तर अशा पद्धतीनं तो तिथल्या खलिफाचं एक हे आहे म्हणजे प्रस्थ आहे ते. तर हा जो विषय होता यामुळे हा जो एक विषय आहे तर हा खूप असा ज्वलंत असा विषय त्या काळी होता आणि हा नेहमीच राहिलेला आहे. तर पण एक तुम्ही जर बघितलं तर तिथले जे मुसलमान आहेत तर त्या मुसलमानांना तिथल्या खलिफाची ही सत्ता खरं तर नको होती आणि जे सत्ता बदल झाला तर त्याच्याविषयी तिथल्या मुसलमानचं असं काही म्हणजे त्यांना वाईट वाटत नव्हतं किंवा त्याच्या ते अगदी विरोधात पण नव्हते. त्याच्यामुळंच
ज्यावेळेस हे सत्तांतर झालं तर त्यावेळी मुस्तफा कमाल अटॅटर्क म्हणून एक आहे, तर त्यानं तिथं सत्ता सांभाळायला सुरुवात केली होती. जेव्हा एक आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा तिथल्या मुस्लिम जनतेला या गोष्टीचं काही म्हणजे चुकीचं आहे असं काही ह्या गोष्टीमध्ये वाटत नव्हतं, पण इथं मात्र याच्या भारतामध्ये याच्या अगदी उलट परिस्थिती होती. इथले जे मुसलमान आहेत तर ह्या मुस्लिम जनतेला इथं भडकवण्यात आलं त्या गोष्टीविषयी, म्हणजे खिलाफत जी झाली, खिलाफत चळवळ जी सुरू झाली, तर त्याचं मागचं हे जे आहे की तिथं टर्कीमध्ये जे घडलं तर त्याचं जे प्रकरण आहे किंवा पडसाद आहे ते इथं उमटले. कारण इथं जे भडकवण्यात आलं त्यांना म्हणजे असं सांगण्यात आलं की तुम्ही जे आहे तर तिथं जो काही अन्याय झाला खलिफाविषयी तर त्याच्या विरोधात तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि तुम्ही लढा इथं दिला पाहिजे आणि ह्या लढ्यामध्ये आम्ही सगळे तुमच्यासोबत असू, हे अशा पद्धतीनं ते करून इथे खिलाफत चळवळ जी आहे ती उभा करण्यात आली. आता कदाचित याच्या मागचा जो एक उद्देश आहे म्हणजे हिंदू मुस्लिम एकता मजबूत व्हावी म्हणून कदाचित गांधीजींनी हा प्रयत्न केला असेल, शक्यता आहे. पण आज पण त्याचा जो परिणाम हा पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना दिसूनच आलेला आहे. आणि राजकारणामध्ये जर तसं बघितलं तर धर्माची घुसखोरी होणं हे खरं तर अगदी म्हणजे बाबरी मस्जिद जी झाली तर त्याच्या माध्यमातून न होता त्याच्या कितीतरी अगोदर म्हणजे साधारण 1919 साली जी खिलाफत चळवळ सुरू झाली तर त्यावेळी हे जी धर्माची घुसखोरी झालेली आपल्याला दिसून येते. आणि ज्यावेळेस ही खिलाफत चळवळ जी सुरू करण्यात आली त्यावेळेस असं सगळ्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही जे आहे तुम्ही सगळे आमच्यासोबत या आणि आपण सगळे मिळून काय करू की खिलाफत चळवळ आणि असहयोग आंदोलन ही त्याच दरम्यान चालू होतं. हे दोन्ही जे आंदोलन आहेत ही एकत्र पद्धतीनं पुढं नेऊयात आणि जर अशा पद्धतीनं आपण सगळे एकत्र आलो तर आम्ही तुम्हाला एका वर्षाच्या आतमध्ये स्वातंत्र्य मिळवून देतो आणि त्याचवेळी म्हणजे जे खिलाफत चळवळ आहे तिथल्या जो खलिफा आहे तर त्यालाही आपण सत्तेमध्ये आपण आणू शकतो जर आपण एकत्र आलो तर. आणि त्या काही जे मुस्लिम नेते होते मग त्याच्यामध्ये शौकत अली आणि हे मोहम्मद अली तर यांना आपलं स्वातंत्र्य मिळण्याशी काही घेणं देणं नव्हतं. तर त्यांना तिथं जे टर्कीमध्ये जे झालेलं आहे खलिफाच्या बाबतीत तर तिथं टर्कीमध्ये खलिफाची पूर्ण स्थापना व्हायला हवी ही त्यांची खरं तर एक मागणी होती. परंतु याच्यातून झालं काही साध्य ह्याच्यातून काहीच झालं नाही. ना स्वातंत्र्य मिळालं ना तिथं टर्कीमध्ये त्या खलिफाची सत्ता परत आली. कारण एक जर आपण विचार केला तर एक तर आपण स्वतः स्वातंत्र्यात होतो किंवा इंग्रजांच्या भाषेतच जर बोलायचं म्हटलं तर आपण एक वसाहत म्हणून होतो पहिली गोष्ट. आणि म्हणून इंग्रज सरकारनं आपलं म्हणणं का ऐकावं, जेव्हा आपण त्यांच्या अधीन आहे तर त्यांनी आपलं ऐकावं का हा एक मुद्दा होता. आणि जेव्हा दुसरी गोष्ट अशी की जेव्हा महायुद्धामध्ये इंग्रजांनी विजय मिळवलेला होता आणि तिथं टर्कीमध्ये त्यांनी सत्ता स्थापन केलेली होती आणि म्हणून इथं काही भारतामध्ये काही लोकांनी प्रतिक्रिया दिली म्हणून जर ब्रिटिशांनी तिकडं सत्ता परिवर्तन करायचं म्हटलं तर हे शक्यच नाही आहे. आणि जर आपण ह्या तत्वानुसार जर बघायचं म्हटलं तर त्या म्हणजे ते तत्वानुसार म्हणण्यापेक्षा तथ्यानुसार जर बघायचं म्हटलं तर ही जी काही चळवळ उभी केली तर त्या चळवळीचा तसाही काही उपयोग होणार नव्हता आणि तसा पुढं झालाही नाही. पण त्याचे जे दुष्परिणाम आहेत तर ते मात्र आपल्याला नंतरच्या काळामध्ये आपल्याला भोगायला लागलेले आहेत. एक उदाहरण घ्यायचं झालं, उदाहरण म्हणण्यापेक्षा जे सत्य आहे ते साधारण 1920चा जो काळ आहे हा एवढा महाभयंकर काळ गेलेला आहे आपल्या भारतीयांसाठी. तर 1920 साली आपण जर बघितलं तर त्यावेळी देशभरामध्ये कितीतरी असं म्हणजे सांप्रदायिक दंगे झालेले आहेत आणि याची सुरुवात जी आहे ती सुदूर दक्षिणेमध्ये केरळ मलबार हा जो भाग आहे ह्या भागामध्ये मोपला राईट म्हणून जे फॅसिस्टिक मुसलमानांचा एक जो गट होता तर त्यांनी अक्षरशः तिथं दिवसाढवळ्या म्हणजे हिंदू जे नायर आहेत हिंदू नायरांची कत्तल तिथं अक्षरशः चालवली होती. तिथल्या महिलांवरती बलात्कार करणं, कत्तली करणं, लहान मुलांच्या कितीतरी तिथं कत्तली केलेल्या आहेत. आणि एवढं होऊन सुद्धा गांधीजींनी ही जे काही तिथं दंगे झाले तर याविषयी कोणत्याही पद्धतीचा खेद व्यक्त न करता तर ह्या त्यांचा जो काही चालला होता तिथं
म्हणजे जाळपोळ म्हणा, बलात्कार म्हणा, तर ह्याला त्यांनी गांधीजींनी जे आहे ह्या भाषेत त्यांनी बोललेलं आहे की ही जी मंडळी आहेत ही खरंच म्हणजे शूर धाडशी मंडळी आहेत आणि ही जी आहेत ही स्वतःच्या धर्माची लढाई लढत आहेत. मग असं जे विधान केलं तर ह्या वातावरणामध्ये त्यावेळी परिस्थिती अशी झाली की जो हिंदू समुदाय किंवा जो समाज आहे हा त्यावेळी पूर्णपणे एकटा पडला, दिशाहीन झाल्यासारखा तो इकडे भटकू लागला. म्हणजे त्यांना त्या काळी कोणीतरी पुढे येऊन एक नेतृत्व देणं गरजेचं होतं, कारण त्या समाजाला एक दिशा जर मिळाली नसती त्या काळी तर तो समाज हा पूर्णपणे भरकटण्याच्या स्थितीमध्ये होता. आणि म्हणून मग सावरकरांनी जे आहे तर त्यावेळी त्या काळाची गरज जाणून प्रखरपणे जो त्यांचा हिंदुत्ववाद आहे तो त्यांना पुढं आणावा लागला. आपण मागं बघितल्याप्रमाणे काळ्या पाण्याची शिक्षा होण्या अगोदरचे जे सावरकर आहेत आणि नंतरचे सावरकर आपण जसं बघितलं तर 1897 मध्ये सावरकर जे एक पुस्तक लिहित आहेत त्यामध्ये ते हिंदू मुस्लिम त्यांचं जे पहिलं पुस्तक आहे 1897चं, तर त्याच्यामध्ये ते हिंदू मुस्लिम ऐक्य जे आहे ना ते कायम राहिलं पाहिजे असं त्यांचं एक म्हणणं आहे. आणि ही अगदी त्यांच्या शेवटापर्यंत सुद्धा त्यांचं हेच म्हणणं आहे की हिंदू मुस्लिम जे आहेत हे एकत्रच राहिले पाहिजे. आणि आधी हे खिलाफत प्रकरण जे झालं ना ह्या खिलाफत प्रकरणानंतर सुद्धा त्यांचं हेच म्हणणं आहे, याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. परंतु त्यांचं अजून एक असं म्हणणं होतं की जोपर्यंत तुम्ही मी मुसलमान आहे असं म्हणाल तर तोपर्यंत मला मी हिंदू आहे असं म्हणावंच लागेल आणि ते मी म्हणणार. परंतु एक गोष्ट आहे की ज्या दिवशी तुम्ही स्वतःला मी मुसलमान आहे असं म्हणणं सोडून द्याल आणि मी एक भारतीय असं म्हणाल तर त्या दिवशी मी हिंदू आहे ही माझी ओळख ही जगासमोर ठेवणं बंद करेल. त्यावेळेस मी सुद्धा एक भारतीय असेल आणि मी स्वतः मानवतावाद ह्यावरतीच विश्वास ठेवतो. आणि हे सावरकरांचं हे एक प्रखरपणे हे म्हणणं राहिलेलं आहे अगदी त्यांच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत. आता माझ्या मते जर आपण हे जे आज बघतोय पाकिस्तानमध्ये जे काही आज कट्टरपंथी कारवाया चाललेल्या किंवा ज्या कट्टरपंथी संघटना आहेत तर त्याची जी मुळं आहेत ना ही त्या काळच्या अशा काही जे प्रकरणं झालेले आहेत ह्या विचारधारेमागेच हे असलं पाहिजे असं माझं एक परफेक्ट असं एक मत आहे, ते माझं वैयक्तिक मत आहे. आता जर तुम्ही सावरकरांची हिंदुत्वाची जर व्याख्या बघितली तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे सावरकर काय म्हणतात आ सिंधूपर्यंत. तर याचा अर्थ असा आहे की म्हणजे अगदी सिंधू नदीच्या उगमापासून ते अगदी सागरापर्यंत जी व्यक्ती या देशाला आपली पितृभूमी किंवा आपली पुण्यभूमी मानतोय तर तो हिंदू आहे. आणि त्यांची जी हिंदुत्वाची व्याख्या आहे ना ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही, ती कुठल्या धर्माशी निगडीत अशी नाही, तर ती एक राष्ट्रीय आणि सांस्कृतिक परिभाषा आहे खरं तर. आणि हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. अगदी तुम्ही मराठी असाल, तुम्ही बौद्ध असाल, तुम्ही मुस्लिम असाल, तुम्ही ख्रिश्चन असाल, शीख असाल, अगदी तुम्ही कोणत्याही जातीचे कोणत्याही धर्माचे असाल, आपलं मूळ इथलं आहे, आपले पितृसुद्धा इथलेच आहेत. आपण काही कुठून बाहेरून आलेले आक्रमणकारी नाही, ठीक आहे. बाहेरून आलेले आक्रमणकारी जे आले त्यांनी इथं आले, इथल्या लोकांचं धर्म परिवर्तन केलं, त्यांनी जे केलं ते केलं, परंतु आपले पितृ इथलेच आहे. आणि जर तुम्ही या भारतभूमीला पुण्यभूमी मानताय ना त्या टर्कीला मानताय, जर तुम्ही भारतामध्ये राहून तुमची निष्ठा पुन्हा दुसऱ्या परक्या देशाविषयी असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्ही इथल्या हिंदू बांधवांची कत्तल चालवली असेल तर मग या देशामध्ये अशा पद्धतीनं सौहार्दपूर्ण जे वातावरण आहे हे कसं काय निर्माण होणार आहे हे सावरकरांचे प्रामाणिक म्हणणं असायचं. अजून एक महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली 1937 मध्ये सावरकर जेव्हा हिंदू महासभेचे अध्यक्ष बनले त्यावेळी सुद्धा सावरकरांनी वेळोवेळी जेव्हा हा विषय उठायचा तेव्हा सुद्धा सावरकर हेच म्हणायचे की स्वतंत्र भारताचं संविधान असेल त्यामध्ये सुद्धा मला हेच सगळं पाहिजे, कोणत्याही वर्गाला जाती धर्म या आधारावर भेदभाव होऊ नये, जे अल्पसंख्याक असतील त्यांना पूर्ण सुविधा असाव्यात, ज्यांचे पूजापाठ असो अथवा काही रीतिरिवाज असतील तर त्यावर कोणत्याही पद्धतीचं बंधन आणता कामा नये, कोणाची तुष्टीकरण होता कामा नये, सर्वांना सामान्य न्याय असा मिळावा,
प्रत्येक वेळी आपल्याला त्यांचं म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही बघाल प्रत्येक वेळी आपल्याला त्यांचं हेच म्हणणं दिसून येतं. कारण त्यावेळी जर तुम्ही बघितलं तर इंग्रजांचं एक होतं की इंग्रजांचं थोडंसं मुस्लिम तुष्टीकरण हे जास्ती प्रमाण होतं. त्यांचं इंग्रजांचं मुस्लिमांना एकच म्हणणं होतं की म्हणजे मुस्लिमांना ते ॲक्च्युली जास्ती शीट्स द्यायच्या तयारीत होते. तर त्यांचं एक म्हणणं होते की तुम्ही अल्पसंख्याक असल्यामुळं हिंदूंचं एक मत म्हणजे तुमचे साधारण 3 ते 4 मत, ह्या अशा कॅल्क्युलेशनच्या हिशोबानं इंग्रजांचा एक भाग होता तो की हिंदूंचं एक मत म्हणजे मुसलमानांचे मुसलमानांचे एक मत म्हणजे हिंदूंची 4 मतं, 3 ते 4 मतं, अशा पद्धतीचं एक त्यांचं गणित होतं. पण या पद्धतीनं लोकशाही चालवणं हे खूपच कठीण होऊन बसलं असतं. आणि सावरकरांचं हेच म्हणणं होतं, हे अशा पद्धतीनं लोकशाही चालवणं हे कठीण आहे आणि म्हणूनच एक व्यक्ती एक मत आणि सर्व काही गुणवत्तेच्या आधारावरच पाहायला हवं. एक राष्ट्र, एक निशाण, एक संविधान, हे सर्व जे आहे हे अगदी त्या काळापासून सुरू झालेले. हे काय आजकालचं नाही, हे तर त्या काळातलंच आहे. आणि आपण ते काश्मीरमध्ये बघितलेलंच आहे. जे श्यामाप्रसाद मुखर्जी जे आहेत सावरकरांचे अनुयायी, तर त्यांनी सावरकरांच्याकडूनच प्रेरणा घेऊन खरं तर नंतर मग काश्मीरमध्ये ते जाऊन त्यांनी जे काही कार्य केले ते प्राण्यांची बलिदानसुद्धा श्यामाप्रसाद मुखर्जींना तिथे द्यावं लागलेली. तर हे जे आहे ते त्या अनुसार ते सगळं आहे. आता माझ्या मते जर तुम्ही बघाल तर देशामध्ये एकता असावी आणि संपूर्ण राष्ट्रवाद किंवा संपूर्ण राष्ट्राची ही जी संकल्पना आहे ती संकल्पना म्हणजे सावरकरांना जे अभिप्रेत असलेलं जे आहे ते हिंदुत्व. तर हे आपण समजून घेण्याची गरज आहे. आज आपण थोडंसं थांबूयात इथं आणि जास्ती भाग मोठा झाला तर कदाचित कंटाळवाणा पण होतो आणि आपल्याला जेवढी जास्ती माहिती घेता येईल तर छोट्या छोट्या भागामध्ये आपण थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्याला जे काही आमच्याकडून जे मांडणं आम्ही मांडतोय तर त्याच्याविषयी कोणाला काही जास्ती माहिती हवी असेल किंवा काही आक्षेप असेल तर आपण जे काय आहे तर आपलं मत नोंदवावं अशी प्रामाणिक विनंती आहे. आणि काही त्याच्यामध्ये थोडंसं ॲडिशन पाहिजे असेल किंवा काही सुधारणा हव्या असतील तर तेही तुम्ही कळवा, जेणेकरून आपल्याला जे काय आहे थोडीशी सुधारणा घडवून आणता येईल आपल्या प्रत्येक भागामध्ये. चालेल, आपण ह्याच्या पुढे जाऊन आता थोडंसं मागच्या भागामध्ये मी बोललो की सुभाषचंद्र बोस एक खरं तर हे पूर्ण जगासाठी एक कोडं बनून राहिलेलं आहे सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू म्हणजे. तर सुभाषबाबू यांच्याविषयी आपण पुढं येणाऱ्या काही दिवसांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यांच्या जे काही पुस्तकं आहेत, त्यांनी स्वतः लिहिलेली काही पुस्तकं आहेत, तर त्यांचाही आपण मराठी अनुवाद जे आहे तर तोही आपण घेणार आहोत. याच्या व्यतिरिक्त त्यांची काही बंगाली भाषेतली जी पुस्तकं आहेत तर आपल्याला थोडंसं भाषेची अडचण असल्यामुळे आमचे काही मित्र आहेत तर त्या भाषेचे जाणकार असलेले तर त्यांच्याकडून भाषांतर होऊन आल्यानंतर आपण त्याही विषयावरती थोडंसं म्हणजे वाचनच सुरू करणार आहोत खरं तर. आणि सुभाषबाबूंचा आपल्याला 2 टप्प्यांमध्ये अभ्यास करायचा आहे. पहिलं म्हणजे त्यांची जी पूर्ण कारकीर्द आहे, अगदी त्यांचा जे तथाकथित विमान अपघात असं मी म्हणतोय, तर तो जो त्यांचा विमान अपघातामध्ये जो झालेला मृत्यू आहे जपानच्या टोकियो शहराजवळ, तर तिथंपर्यंतचा त्यांचा एक जीवन प्रवास आणि त्यांच्या मृत्यूनंतरचा अगदी आत्तापर्यंतचा त्यांच्याबद्दल असलेला जो एक वेगवेगळा प्रवाह आहे, मतप्रवाह आहे किंवा त्यांच्या आयुष्याबद्दलच्या अगदी म्हणजे ते 1975 नंतरही अगदी सुभाषचंद्र बोस हे जिवंत असून ते साधारण 1985च्या आसपासपर्यंत ते जिवंत असलेल्याचे काही पुरावे दाखवून. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये.